नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. काय दडले या भेटीमध्ये, चला समजून घेऊयात. बातमी राजकारणातील आजच्या दिवसातील सर्वाधिक चर्चित भेटीची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी अचानक भेट घेतली. भेटीची वेळ होती सकाळी 8 वाजताची. राज ठाकरे यांनी फडणवीसांना पुष्पगुच्छ देऊन भेट घेतली आणि दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नाहीये. मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. तर सध्या समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्ग आणि कोकणातील रस्त्यांचा प्रश्न हा या भेटीतील प्रमुख विषय असण्याची शक्यता वर्तवली जाते. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रायगडमधील माणगाव बायपास परिसरात मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली होती. महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून रखडल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. राजकीय हस्तक्षेप, कंत्राटदार आणि विकास कामांमधील पारदर्शकतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यामुळे हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेल्या भेटीत राज ठाकरेंनी महामार्गाचं काम, अडथळे आणि जबाबदार यंत्रणा याबाबत त्यांनी मुद्दे मांडले असण्याची शक्यता आहे. तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत, त्या पाहूयात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एका पक्षाचा नेता भेटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? काही राज्याचे प्रश्न घेऊन गेले असतील, विशेषतः खड्ड्यांचा विषय. मुंबई गोवा महामार्ग, नाशिक या दोन्ही ठिकाणी राज ठाकरे जाऊन आले. आमचा 17 तारखेला मोर्चा आहे नाशिकला खड्ड्यांसंदर्भात. त्याच्यामुळे शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री त्याचे नेते आहेत. जर अशा कामासाठी जर भेटले असतील राज ठाकरे तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. राजकीय काय असणार आहे? देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील, त्याला निरोप द्यायला गेले असतील. आता तुम्ही चाललाय दिल्लीत मंत्री म्हणून, एज्युकेशन मिनिस्टर, कदाचित ते पण असेल. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. राज ठाकरेच काय, उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत देखील देवेंद्रजींची मुख्यमंत्री म्हणून भेट घेऊ शकतात. त्याच्यामध्ये गैर काही नाही. आज राज ठाकरे सकाळी सकाळी देवेंद्रजींच्या भेटीसाठी पोहोचले. त्यांचा काही प्रश्न असेल, महाराष्ट्रासंदर्भात त्यांना काही भूमिका मांडायची असेल आणि त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज ठाकरेंना सकाळी सकाळी वेळ दिली आणि सकाळी सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्रजींची भेट झाली. आता उद्या उद्धवजी ठाकरे किंवा संजय राऊतांना देखील देवेंद्रजींची वेळ हवी असेल, भेट हवी असेल तर निश्चितपणे मिळेल. कारण देवाभाऊ कुठल्या एका पक्षाचे मुख्यमंत्री नाहीयेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही राजकीय भेट होती का, असा सवाल आता उपस्थित होतोय. याचं कारण म्हणजे राज ठाकरे आणि फडणवीस यांची ही भेट अशा वेळेस झाली आहे जेव्हा महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूंच्या राजकीय जवळीकीमुळे आधीच मोठी चर्चा सुरू आहे. जुलै 2026 मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे कार्यक्रम घेतल्यानंतर भाजपाच्या राजकीय रणनीतीबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे राज ठाकरे थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळी पोहोचल्यानं या भेटीला केवळ प्रशासकीय भेट न मानता तिच्या राजकीय परिणामांकडे सुद्धा पाहिलं जातंय. या भेटीमागे विकास कामांचं कारण सांगितलं जात असलं तरी या भेटीला राजकीय अर्थ हा असू शकतो का, याबाबत राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे ते पाहूयात. अलीकडे त्यांनी रायगडचा दौरा केला. तिथे मुंबई गोवा हायवे बाबत त्यांनी आपली काही मतं व्यक्त केली. साधारणपणे 15 वर्षापासून हा रस्ता होत नाही, त्यामुळे सरकारची पंचायत झालेली आहे. सरकारला खुलासा करणंही कठीण जात असतं, हे अलीकडं अनेकदा दिसून आलेलं आहे. कदाचित या विषयावर त्यांना अधिक माहिती द्यायची असेल सरकारला किंवा सरकारची बाजू समजावून सांगायची असेल. तसंच तिसरी मुंबई बाबत त्यांनी काही विधानं केली, जी विधानं स्थानिकांच्या हिताच्या बाबतीतली होती. तिसरी मुंबई हा सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो कशाही परिस्थितीत झाला पाहिजे अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळं
कदाचित सरकारची बाजू सांगण्यासाठी त्यानं बहुतेक राज ठाकरेंना या बैठकीचं एक निमंत्रण असावं असं सांगितलं तरी म्हणजे समजू शकतं. कारण हे दोन्ही संवेदनशील विषय आहेत आणि याबाबत सरकारच्या भावनाही तेवढ्याच महत्वाच्या आहेत.